The living world. Adaptation and classification. गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्लांट्स आणि त्यांचं अडॅप्टेशन काय असतं हे जाणून घेतलं. तर मुलांनो, आपण पुन्हा अडॅप्टेशनच्या पुढच्या सेगमेंटमध्ये जात आहोत. अडॅप्टेशन इन ॲनिमल हा टॉपिक घेऊन. मुलांनो, तुमच्या अवतीभोवती असणारे अनेक प्राणी तुम्ही बघत असाल. त्यांच्या आकारांमध्ये, त्यांच्या अधिवासामध्ये, म्हणजे अधिवास ते कुठे असतात यांच्यामध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणात बदल हा दिसून येतो. काही प्राणी जंगलात राहतात, काही पाळीव प्राणी आहेत, काही पाण्यात राहतात, काही प्रचंड हिंस्र आहेत. त्यांच्या त्वचेमध्ये फरक आहे, त्यांच्या आकारांमध्ये फरक आहे. बघा, तर असे जे प्राणी आहेत, या प्राण्यांचा आपल्याला आता विचार करायचा आहे की यांनी काय काय अडॅप्टेशन केलेलं आहे आणि हे कशामुळे शक्य झालं. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन द टेरेस्ट्रियल अँड द ॲक्वेटिक ॲनिमल? तुम्हाला भूपृष्ठीय आणि जलचरांमध्ये कोणत्या प्रकारचा फरक दिसून येतो? तर आपण जर निरीक्षण केलं तर भूपृष्ठीय प्राण्यांचं जी त्वचा आणि बॉडीचा आकार आहे तो आणि ॲक्वेटिक ॲनिमलचा जो ॲपियर आहे तो हळूहळू बदल झालेला आपल्याला दिसून येतो. माशांच्या अंगावर तुम्हाला खवले दिसतील. त्यांची स्किन आणि भूपृष्ठीय प्राण्यांची स्किन यांच्यात फरक आहे. त्यांना पर असतात. माशांना फिन म्हणतो आपण त्यांना, ते पर असतात. त्याच्याने ते मार्गक्रमण करू शकतात. त्यांच्या बॉडीला ते त्या पद्धतीने मार्ग देऊ शकतात पाण्यामध्ये पोहताना. त्यांच्या बॉडीचा आकार हा दोन्ही बाजूला निमुळता असतो. देअर बॉडी टॅपर्स टुवर्ड्स बोथ इट्स एंड्स लाईक अ स्पिंडल. एका स्पिंडल सारखा त्याचा आकार असतो, दोन्हीकडे निमुळता. त्यांचा श्वास घेण्यासाठी त्यांना गिल्स असतात. आणि भूपृष्ठीय प्राण्यांचे मध्ये तुम्हाला लंग्स आढळतील आणि माशांमध्ये गिल्स असतात. द फिश ब्रीथ्स विथ द गिल्स इन्स्टेड ऑफ द नोज. देअर आईज हॅव्हिंग द ट्रान्सपरंट आयलिड्स. त्यांच्या डोळ्यांवर तुम्हाला बारीकसा असा पापुद्रा, जो ट्रान्सपरंट आयलिड सारखा. भूपृष्ठीय प्राण्यांना तशी नसते. त्यांना पूर्णपणे झाकता येईल अशी पापणी असते. आयलिड्स म्हणजे काय? पापणी. हे असे शब्द लिहून घ्यायचेत. दे हॅव एअर ब्लॅडर्स विदिन द बॉडी टू हेल्प्स देम टू फ्लोट. त्यांच्या शरीरामध्ये हवेच्या पिशव्या म्हणजे पोकळ्या असतात, ज्यामुळे ते पाण्यामध्ये पोहू शकतात. पण मात्र भूपृष्ठीय प्राण्यांमध्ये तसं आढळत नाही. तर हा आपण आता त्यांचा फरक हा समजून घेतला. मग मला सांगा, ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग, डक अँड टॉर्टाइज. काही अशा प्राण्यांविषयी आपण आता चर्चा करूया. फ्रॉग, डक आणि टॉर्टाइज. ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल्स? त्यांच्या पायांचा वापर कसा होतो? त्याच्या पायांचं निरीक्षण तुम्ही आठवा, चित्रांमध्ये तुम्ही बघू शकता. तर प्रत्येकाच्या पायांमध्ये तुम्हाला हा बदल हा दिसून येतो. व्हॉट हेल्प्स फ्रॉग्स टू ब्रीथ अंडर वॉटर? बेडकांचा जेव्हा पाण्यामध्ये ते जातात तेव्हा ते श्वास कशाच्या सहाय्याने घेतात? Of what use are the long hind legs of the frog? त्यांचे बेडकांची मागची पाय जे असतात, पायांची जोडी ही लांबट असते पुढच्या पायांच्या जोडीच्या मानाने, बरोबर? तर त्यांना हाइंड लेग्स असं म्हणतात. बेडकांची हाइंड लेग्स हे लांबट असतात आणि पुढचे जे असतात फोर लेग्स म्हणतो त्यांना आपण,
ते शॉर्ट असतात. वाय डझंट अ डक गेट वेट इन वॉटर? आता आपण यांच्या विचारलेल्या प्रश्नांमध्ये चर्चा जसं करत होतो तर त्यांची उत्तर पण आपल्याला समजून घ्यायला लागेल. व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल्स? तर तुम्ही बघा, जम्पिंग करण्यासाठी खास करून पायांचा उपयोग जमिनीवर जेव्हा चालतात तेव्हा ते उभयचर असल्यामुळे दे आर द ॲम्फिबियन्स. उभयचर म्हणजे काय? जमिनीवर आणि पाण्यात या दोन्ही ठिकाणी अधिवास असणारे हे प्राणी आहेत. त्यातला डक जो आहे तो संचार करतो, तो आतमध्ये जात नाही. म्हणजे काहींच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, पण तो तिथे त्याचा ते अधिवाससुद्धा आहे. पाणी म्हणजे तो तरंगत राहू शकतो. म्हणून त्यांचे पायांचा एक विशिष्ट प्रकारचा आकार आहे. वल्ह्यासारखा त्यांना पायांना बोटे ही चिटकलेली असतात, पडदा. त्यामुळे ते त्यांच्या पायांमध्ये बदल आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. टॉर्टाईजमध्ये पण तशाच प्रकारचे अत्यंत लहानसे पाय असतात, मात्र पाण्यात ते पोहता येऊ शकतं त्यांना. व्हॉट हेल्प्स द फ्रॉग टू ब्रेथ अंडर वॉटर? तर त्यांना ज्यावेळेस ते याच्यात जातात तेव्हा त्यांना विशिष्ट प्रकारच्या पोकळ्या माशांमध्ये जसं त्यांना श्वसन घेण्यासाठी त्यांना जागा असते तशाच प्रकारचं ते करू शकतात. आणि जर भूपृष्ठावर जेव्हा येतील तेव्हा त्यांचं वेगळी श्वसन क्रिया असते. त्यांना त्वक श्वसनाने सुद्धा म्हणजे त्वचेच्या साह्याने श्वसन करू शकतो. त्याला लंग्स पण आढळून येतात. आणि अशा पद्धतीने बेडकामध्ये दोन्ही प्रकारचं श्वसनाची क्रिया ही चालत असते. 4 महिने तो जमिनीखाली 4 ते 8 महिने जमिनीखाली दडून राहू शकतो. ओलसर मातीमध्ये तुम्ही कधी बघितलं असेल, पावसाळ्यानंतर अचानक बेडूक हा बाहेर येतो आणि तो संचार करायला लागतो, ओरडायला लागतो. तर याचं कारण ते आहे. व्हॉट यूज आर द लॉंग हाइंड? त्यांच्या बेडकांचे मागचे पाय लांबट का असतात? तर त्यांना जंप घेण्यासाठी, जमिनीवर संचार करण्यासाठी त्यांच्या शरीराचा आकार तशा प्रकारचा देण्यात आलेला आहे. वाय डझंट द डक गेट वेट इन द वॉटर? वेट म्हणजे काय? ओले होणं. तो ओला होत नाही का? तर त्याची कारणं आपल्याला आता समजून घेता येतील. डक आणि फ्रॉगच्या पायांमध्ये त्यांचे टोज असतात, ते वेव्ड टोज त्यांना म्हणतो. वेब म्हणजे काय? ते जोडलेले, पडद्याने जोडलेले असतात. दे कॅन यूज देअर लेग्स लाईक अ ओआर्स. ओआर्स म्हणजे काय? वल्हे. जे नावाड्याकडे वल्ह असतं त्या वल्ह्याच्या साहाय्याने तो होडी पुढे पुढे नेत असतो. त्यामुळे त्याला ते वल्ह्याचा वापर त्याला करता येतो. तसं हे बदक किंवा बेडूक हा त्या पायांचा वापर हा तशा प्रकारचा करतो. म्हणून त्यांचे मागचे पाय सुद्धा लांबट असतात. त्यांना ते पाण्यात पण त्यांना पोहता येतं. Water views of the waxy feathers of the bird like a duck and a water hen. पानकोंबड्या, वॉटर हेन म्हणजे काय? पानकोंबड्या आणि डक यांचे पिसं जे असतात ते ओले होत नाही सहसा. ते काय असतात? अत्यंत वॅक्सी स्वरूपाचे असतात. जरा मेणासारखा त्यांच्या थोडासा हे असतं, स्मूथनेस. त्यामुळे पाणी थांबून राहत नाही, त्यामुळे ते ओलसर होत नाही. वेब्ड टोज, स्लिपरी, स्मूथ स्किन, त्यांच्या ही जे वैशिष्ट्य आहेत. स्लिपरी म्हणजे काय? निसरड. तुम्ही बेडकाला जर हात लावला असेल तर बघा तुम्ही, तर त्याला हात आपला एकदम त्याला हे लागत असतो, चिकटसं वाटत असतं. स्मूथ असते स्किन त्याची. त्यांचं डोकं जे असेल, ट्रँग्युलर हेड हेल्प्स फ्रॉग्स टू स्विम इझिली थ्रू द वॉटर. आणि बेडकाला पाण्यामध्ये सहज पोहता येतं. दे कॅन लिव्ह ऑन द लँड ॲज वेल ॲज इन वॉटर ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रेथ थ्रू द स्किन इन वॉटर अँड युजिंग द नोज अँड द लंग्स ऑन लँड. बघा, ते पाण्यामध्ये राहून त्वचेद्वारे श्वसन करतात आणि नाकाचा, त्यांना नॉस्ट्रिल असतात छोटे बारीकसे नाकाचे, आणि त्यांचे लंग्स हे जमिनीवर जेव्हा ते येतात तेव्हा त्या साहाय्याने ते श्वसन करतात. अशी महत्त्वाची वैशिष्ट्य आहे. त्याला अंडरलाईन करून घ्या, याला लिहा तुमच्या वहीमध्ये मुद्द्यांना. द टिपिकल कलर्स ऑफ द फ्रॉग्स बॅक हेल्प टू इट्स हाईड अमॉंग द ग्रासेस. त्यांना एक विशिष्ट प्रकारचा रंग असतो. तुम्ही बेडकांचा रंग कधी पाहिला आहे का? की वेगळ्याच, अत्यंत वेगळा असेल काही? त्या हिरवट ग्रेइश रंगाचा, चिखलामध्ये माखल्या स्वरूपाचा त्यांचा रंग असतो. त्याच्याने त्यांना लपून राहता येतं आणि त्यांना भक्ष्य बनता येत नाही कोणाचं, दुसऱ्या त्यांना खाऊन टाकेल अन्यथा.
तर म्हणून त्यांना एक नेचरने त्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत. द मेक्स द लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ द सम अदर ॲम्फिबियन्स यू नो अँड स्टडी देअर अडॅप्टेशन. तुम्ही अशा अनेक तुम्हाला माहिती असलेले ॲम्फिबियन्स आहेत त्यांची माहिती काढा आणि त्याची यादी बनवा. तर मुलांनो, आज आपण अशा रीतीने ॲक्वेटिक ॲनिमल आणि टेरेस्ट्रियल ॲनिमल यांनी केलेलं ॲडॅप्टेशन म्हणजे त्यांनी स्वीकारलेला बदल काय काय आहे तो समजून घेतला, त्याचा फरक समजून घेतला. त्याचप्रमाणे काही त्यांचं ऑब्झर्वेशन होतं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तरसुद्धा आपण याद्वारे समजून घेतलं. बदकामध्ये आणि बेडकामध्ये जे बदल आहेत त्या बदलांविषयी आपण जाणून घेतलेलं आहे. तर यावरील जे प्रश्न मी दिलेले असतील ते प्रश्न तुम्ही वहीत सोडवा, याचे मुद्दे लिहा, आकृत्या काढा. बदक आणि बेडूक आणि मासा यांच्या तुम्ही आकृत्या काढू शकतात आणि त्याची माहिती त्याच्यात लिहू शकता. याच्यावर विविध प्रश्न विचारले जाऊ शकतात की माशांच्या शरीराचा आकार असा का असतो, त्यानंतर डक्सच्या पायांमध्ये नेमकं त्यांचे वेब टोज का असतात, किंवा त्यांच्यामध्ये असं कोणत्या प्रकारचं अडॅप्टेशन झालेलं असतं, याविषयी तुम्हाला प्रश्न नक्की विचारले जातील. अभ्यास करा. धन्यवाद.